नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं XYZ MPSC अकॅडमी चॅनलवर। मागच्या वेळेस आपण राज्यपालाबद्दल बेसिक माहिती आणि त्यांची घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहिलेलं आहे। आज आपल्याला बघायचं आहे बघा राज्यपालाबद्दल त्यांचे अधिकार असेल व कार्य काय काय आहे त्याच्यावर खूप प्रश्न येतात आणि प्रश्न कसे येतात हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण ते टॉपिक योग्यरित्या अभ्यास करू शकत नाही। बघा आयोगाने राज्यपालांवर त्यांचे अधिकार व कार्य याच्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत हे जर माहित असेल तर आपण ते योग्यरित्या अभ्यासू। बघा राज्यपालाच्या अधिकारावर प्रश्न कसे येतात की राज्यपालांना कोणते अधिकार आहेत कोणते अधिकार नाहीत असा प्रश्न येतो। मग त्याच्यामध्ये मुद्दाम राष्ट्रपतीचे जे अधिकार असतात ना ते दोन चार अधिकार ते राष्ट्रपतीचे अधिकार राज्यपालाच्या अधिकारामध्ये येतात आणि म्हणतात की राज्यपालांना हे अधिकार आहे का 1 2 3 ABCD असं पर्याय देतात आणि वरीलपैकी सर्व अ ब असे ऑप्शन मध्ये देतात। त्याच्यानंतर कोणते अधिकार आहेत कोणते अधिकार नसतात क्वेश्चन नंबर 1 अशा टाइपचा येऊ शकतो। त्याच्यानंतर कार्यकारी अधिकार असेल कायदेविषयक अधिकार असेल राज्यपालाचा वित्तीय अधिकार असेल न्यायिक अधिकार असेल यांच्यामध्ये जे तरतुदी आहेत उदाहरणार्थ कार्यकारी अधिकार करताना राज्यपाल बघा कार्यकारी अधिकारामध्ये काय येतो राज्यपालांच्या जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतो। मग हा कोणता अधिकार आहे त्यांना कायदेविषयक अधिकार आहे कार्यकारी अधिकार आहे वित्तीय अधिकार आहे का न्यायिक अधिकार आहे असा प्रश्न येतो। त्याच्यानंतर अँग्लो इंडियन असेल विधानसभेवर पहिले बघा राज्यपाल एका व्यक्तीची काय करायचं नामनिर्देशन करायचं। मग हा राज्यपालांचा कोणता अधिकार आहे वित्तीय अधिकार आहे का कायदेविषयक आहे का कार्यकारी आहे किंवा न्यायिक आहे असा प्रश्न येतात। त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे अभ्यास करायचा आहे। तर सर्वप्रथम बघा राज्यपाल बघताना आपण बघितलं पाहिजे की राज्यपालांना कोणते अधिकार असतात आणि कोणते अधिकार नसतात। तर बघा राज्यपालांना कार्यकारी अधिकार आहे ओके नंतर कायदेविषयक अधिकार असतात त्याच्यानंतर वित्तीय अधिकार असतात आणि न्यायिक अधिकार असतात। मग कोणते नसतात खूप महत्वाचं आहे हे राज्यपालांना कोणते अधिकार नसतात राजनीतिक अधिकार नसतात ओके राजनीतिक अधिकार नसतात। त्याच्यानंतर आणीबाणी विषयक अधिकार राष्ट्रपती हा राष्ट्रपतींना आहे पण राज्यपालांना आहे का नाही आणीबाणी विषयक अधिकार राज्यपालांना नसतो। त्याच्यानंतर लष्करी अधिकार सुद्धा राज्यपालांना नसतात। त्याच्यानंतर परराष्ट्र विषयक अधिकार राज्यपालांना नसतात। म्हणजे हे 4 अधिकार लक्षात ठेवा राज्यपालांना नसतात ओके 4 अधिकार कोणकोणते राजनीतिक अधिकार आणीबाणी विषयक अधिकार लष्करी अधिकार परराष्ट्र विषयक अधिकार। याच्यातले बघा राष्ट्रपती प्रमाणे हे अधिकार कोणाला नसतात राज्यपालांना नसतात। म्हणजे याच्यातले 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणीबाणी विषयक असेल लष्करी असेल परराष्ट्र विषयक अधिकार असेल हे राष्ट्रपतींना आहे पण राज्यपालांना तशी तरतूद आहे का तसले अधिकार राज्यपालांना नाहीत हे लक्षात ठेवा। रिसेंटली बघा राजनीतिक अधिकारांवर प्रश्न आलेला आहे मुद्दाम ऑप्शन मध्ये राजनीतिक अधिकार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी यातले 1-2 पर्याय दिलेले आहेत आणि सांगितलं आहे वरीलपैकी सर्व अ ब पर्याय बरोबर आहेत का तसं म्हणजे राजनीतिक अधिकार राज्यपालांना नाही असं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघू आपण राज्यपालाचा कार्यकार अधिकार बघा राज्यपाल कलम 154 अंतर्गत राज्यपालाला कार्यकारी अधिकार आणि सत्ता राज्यपालाच्या हाती असेल असं कलम 154 सांगतो। बघा त्याच्यामध्ये राज्यपाल बघा कोणाची नेमणूक आणि नियुक्ती करतो कार्यकारी अधिकारांतर्गत त्याच्या बघा कोणाची नियुक्ती करतात हे त्याच्या अंतर्गत येतात। बघा महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात। त्याच्यानंतर MPSC चे अध्यक्ष असेल आणि सदस्य असेल यांची सुद्धा नियुक्ती राज्यपालच करतात। MPSC चे अध्यक्ष असतील आणि सदस्य त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयुक्ताची सुद्धा नेमणूक किंवा आपण नियुक्ती म्हणू हे दोन्ही कोण करतात राज्यपालच करतात। पण MPSC चे अध्यक्ष आणि सदस्य असेल किंवा राज्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही। ही तरतूद खूप महत्त्वाची यांच्या रिलेटेड एवढं लक्षात ठेवा सॉरी कारण की राष्ट्रपतीद्वारे हे हटविले जातात यांना हटवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे राज्यपालांना नाही। यांना पदावरून हटवतात कसं बघा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ज्या पद्धतीने हटवलं जातात ना त्या पद्धतीनुसारच
एमपीसीचे अध्यक्ष असेल, सदस्य असेल, राज्य निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्याच पद्धतीने हटवावं लागतं, पदावरून दूर त्यांना केलं जातं. त्याच्यानंतर बघा, राज्यपाल आदिवासी कल्याण मंत्री असेल त्यांची सुद्धा ते नेमणूक करू शकतात. छत्तीसगड असेल, झारखंड असेल, ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल. आणि 2006 ला बघा बिहारला त्यातून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे असे 4 राज्यामध्ये राज्यपाल हा आदिवासी कल्याण मंत्रीची नियुक्ती करू शकतो. आता जर तुम्हाला प्रश्न आला की आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याचा अधिकार राज्यपालांचा कोणता आहे, मग काय देणार उत्तर? कार्यकारी अधिकारामध्ये येतो. त्यानंतर बघा, स्वतः कुलगुरूची ते नेमणूक करतात. ओके, राज्यपाल कुलगुरूची नेमणूक करतात आणि राज्याच्या विद्यापीठाचे ते काय असतात? कुलपती असतात, स्वतः कुलपती असतात. हे सुद्धा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. विद्यापीठाचे कुलगुरूची ते नेमणूक करतात आणि स्वतः कुलपती असतात. ओके, एवढं लक्षात ठेवा. स्वतः कुलपती असतात आणि कुलगुरूची ते म्हणजे राज्याच्या विद्यापीठाचे कुलगुरूची ते नेमणूक करू शकतात आणि त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांनाच आहे. त्याच्यानंतर बघा, नेमणुकीमध्ये अजून आपण कार्यकारी अधिकारांतर्गत राज्यपालाच्या मुख्यमंत्री असेल आणि त्याच्या सल्ल्यानेच काय राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची सुद्धा नेमणूक हा राज्यपाल करू शकतो. आता मुख्यमंत्री असेल आणि इतर मंत्र्यांची सुद्धा नेमणूक राज्यपाल करू शकतो. कोणाच्या? मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने. आपण असं हे सुद्धा अधिकार कार्यकारी अधिकारी अंतर्गत येतात. त्याच्यानंतर बघा, राज्यपाल समजा एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला जो आहे तो मंत्रिमंडळासोबत विचारार्थ ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्याला काय करू शकतो? भाग पाडू शकतो. समजा एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला, आता राज्यपालाला वाटलं की हा निर्णय मंत्रिमंडळासमोर मांडला पाहिजे, मग त्यासाठी मुख्यमंत्रीला भाग पाडू शकतात. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. मंत्रिमंडळासोबत विचारार्थ ठेवण्यास राज्यपाल भाग पाडू शकतात. ओके, एकट्याने घेतलेला निर्णय. त्याच्यानंतर बघा, आता न्यायिक नेमणूक मध्ये काय येईल राज्यपालाच्या? म्हणजे आपण म्हणू शकतो की जिल्हाधिकारी असेल याची सुद्धा नेमणूक राज्यपाल करतात आणि दुय्यम न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्याच्यामध्ये आपण बघू जिल्हा न्यायाधीशाची सुद्धा नेमणूक राज्यपाल करतात. नंतर बघा, कार्यकारी अधिकारामध्ये राज्यपालाच्या राज्याचे कामकाज सुलभ पद्धतीने चालले पाहिजे, योग्यरित्या चालले पाहिजे. त्यासाठी राज्यपाल काय करू शकतो? नियम तयार करू शकतो. राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने चालले पाहिजे यासाठी राज्यपाल नियम करू शकतो. 42व्या घटनादुरुस्तीनुसार जे 1976 ला झाली त्यानुसार राष्ट्रपतीवर बंधनकारक होतं. काय करण्यात आलं होतं? बंधनकारक मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक करण्यात आलेला आहे. पण तशी तरतूद राज्यपालाबद्दल आहे का? नाही. प्रश्न येतो, वाक्य काय येतात बघा, 42व्या घटनादुरुस्तीनुसार जी तरतूद करण्यात आली ती राज्यपालाबाबत सुद्धा आहे? नाही, वाक्य चुकीचं आहे. 42 असेल 44 असेल दोन्ही घटनादुरुस्तीनुसार राज्यपालाबाबत तशी तरतूद करण्यात आलेली नाही, हे लक्षात ठेवा. 42 असेल किंवा 44 असेल दोन्ही तरतूद ती घटनादुरुस्तीनुसार ती तरतूद मंत्रिमंडळाचा सल्ला हा राज्यपालावर बंधनकारक आहे का? नाही. मात्र राष्ट्रपतीवर बघा 42 नुसार बंधनकारक करण्यात आला होता, पण 44वी घटनादुरुस्तीने ते एकदा पुनर्विचारात पाठवू शकतात असं 44वी घटनादुरुस्तीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, मग आपण कार्यकारी अधिकार बघितला आता. त्यामध्ये आपण काय काय बघितलंय? राज्यपाल कोणाकोणाची नेमणूक करतात त्याच्यामध्ये बघा, महाधिवक्त्याची ती नेमणूक करू शकतात, राज्य निवडणूक आयुक्ताची आणि एमपीसीचे अध्यक्ष आणि सदस्याची ती नियुक्ती करू शकतात, पण त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. पद्धत कोणती आहे? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ज्या पद्धतीने पदावरून हटवू शकतो त्याच पद्धतीने आपण यांना पदावरून हटवू शकतो. त्याच्यानंतर राज्याच्या विद्यापीठाचे कुलगुरूची सुद्धा नेमणूक राज्यपाल करतात, स्वतः कुलपती असतात.
नंतर आदिवासी कल्याण मंत्री असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, मध्य प्रदेश असेल, ओरिसा असेल आणि बिहार पहिले होता 2006 पूर्वी, पण 2006 ला ते वगळलं आहे. ओके. नंतर बघा मंत्र्याने एकट्याने घेतला निर्णय असेल तो मंत्रिमंडळासमोर विचारार्थ ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडू शकतात. नंतर न्यायिक नेमणूक कोण करतात, जिल्हाधिकारी असेल, दुय्यम न्यायालय असेल, जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक असेल. ओके. नंतर 42 घटना दुरुस्तीनुसार काय करण्यात आले, हे राज्यपालाबाबत तशी तरतूद करण्यात आलेली नाही. बघा आता आपण वित्तीय तरतूद बघू. वित्तीय तरतूद राज्यपालाबाबत वित्तीय अधिकारामध्ये बघा वित्तीय तरतूद नाही, वित्तीय अधिकार. वित्तीय अधिकारांतर्गत काय काय येतात बघू. अर्थ विधेयक जे आहे राज्याचे अर्थ विधेयक, ओके, ते आपले राज्यपालाच्या पूर्व सहमतीनेच मांडावे लागतात. ओके. अर्थ विधेयक संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करण्यात यावा असा राज्यपाल काय करू शकतो, त्या विधेयकाला पुनर्विचार पाठवू शकतो. ओके. बघा धन विधेयक, अर्थ विधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाला म्हणजे सामान्य विधेयकाबाबत तो पुनर्विचार पाठवण्यासाठी पाठवू शकतो. पण धन विधेयकाला सहसा नाही, धन विधेयकाला तो पुनर्विचार पाठवू शकतो का नाही, कारण की धन विधेयक हे राष्ट्रपतीच्या पूर्व सहमतीनेच मांडले जातात, त्यामुळे ते पुनर्विचार पाठवत नाही, सहसा पाठवत नाही. पण सामान्य विधेयकाला ते पुनर्विचार पाठवू शकतात किंवा सहमती देऊ शकतात किंवा सहमती रोखून ठेवू शकतात. ओके. किंवा राष्ट्रपतीसाठी सुद्धा राखून ठेवू शकतात. बघा इथं काय महत्वाचं, सामान्य विधेयकाबाबत राज्यपालांना तुम्ही म्हणू शकता 3 महत्वाचे अधिकार आहेत, 4 आहेत तसे. सहमती देऊ शकतात, सहमती रोखून ठेवू शकतात आणि राष्ट्रपतीला विचारार्थ ते रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारार्थ सुद्धा पाठवू शकतात. पण धन विधेयक किंवा अर्थ विधेयक बाबत पुनर्विचारासाठी ते पाठवू शकत नाही. त्याच्यानंतर वित्तीय अधिकारामध्ये बघा अर्थ विधेयक विधिमंडळासमोर राज्यपालाच्या पूर्व सहमतीनेच मांडावे लागतात. ओके. हे बघा इथं आताच ते स्टेटमेंट झालं, पूर्व सहमतीनेच मांडावे लागतात. राज्याचे अर्थसंकल्प मांडण्याचे सुद्धा ते घडवून आणतात. बघा राज्याचे अर्थसंकल्प घटनेत असा आहे का नाही, वार्षिक वित्तीय विवरणपत्र घटनेत असा देण्यात आलेला आहे. ते मांडण्याचा जो आहे अधिकार तो कोणाला आहे, राज्यपालाला आहे. ते घडवून आणतात. ते अर्थ विधेयक विधानसभेत मांडण्याची शिफारस सुद्धा राज्यपाल करतात. अर्थ विधेयक जो आहे, धन विधेयक असेल किंवा अर्थ विधेयक असेल, विधानसभेत मांडण्याची शिफारस करतात. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा नंतर राज्याचा एकाच वेळेस राज्याचा आकस्मिक निधी, ओके, आकस्मिक खर्च निधीतून अग्रिम राशीची तरतूद करू शकतात. समजा आकस्मिकरित्या एखादा खर्च उद्भवला आणि त्याची गरज पडली तर राज्यपाल काय करू शकतो, आकस्मिक खर्च निधीतून, राज्याच्या आकस्मिक खर्च निधीतून अग्रिम राशीची तरतूद करण्याचा सुद्धा अधिकार राज्यपालांना आहे आणि हा अधिकार त्याचा वित्तीय अधिकार आहे. त्याच्यानंतर बघा राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करतात. 243I आणि 243Y नुसार हे 42वी घटना दुरुस्तीनुसार ही तरतूद आहे आणि ही 44वी घटना दुरुस्तीनुसार तरतूद आहे. 243Y. ओके. 44 लिहू आणि हे 42वी घटना दुरुस्ती. असं लिहितो तुम्ही घटना दुरुस्ती शॉर्ट मध्ये. बघा वित्त आयोगाची स्थापना करतात. मग कशासाठी करतात ते वित्त आयोगाची स्थापना? पंचायत संस्था असेल, म्युनिसिपालिटी असेल यांच्या वित्तीय स्थितीची चौकशी करण्यासाठी राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना करू शकतात. बघा रॅपिड मध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं, कार्यकारी अधिकार असेल, वित्तीय अधिकार असेल, त्यामध्ये कोणकोणत्या तरतूदी येतात हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला अभ्यासाचं आहे आणि खूप बारकाईने अभ्यास करा. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही, मी तुम्हाला शाश्वती देतो. ओके. तुम्ही एवढंच अभ्यास करा. तुम्हाला याच्यापैकी एक तरी तरतूद म्हणजे प्रत्येक तरतूद तुम्ही जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला लक्षात राहणार नाही. काही मोजक्या तरतुदी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला एक्झाम मध्ये ते एलिमिनेट करण्यासाठी ओके तुम्हाला उपयोगी येईल. आता बघा याच्यानंतर आपण बघू
कायदेविषयक अधिकार, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार काय आहेत ते बघू. सर्वप्रथम आपल्याला बघायचंय की विधेयक जे आहे, विधेयकाचे प्रकार काय आहेत, कोणकोणते आहेत बघा. विधेयक मध्ये बघा आपण सामान्य विधेयक म्हणू शकतो आणि अर्थविधेयक आहे. ओके, असे दोन प्रकार आपण जनरली पाळू शकतो. ओके, त्याच्यामध्ये बघा सामान्य विधेयकाबाबत राज्यपालांना कोणकोणते अधिकार आहेत आणि अर्थविधेयकाबाबत राज्यपालांना कोणकोणते अधिकार आहेत ते बघू. बघा सामान्य विधेयकाबाबत राज्यपाल बघा त्या विधेयकाला सहमती देऊ शकतात. जर सहमती दिली तर त्याचे कायद्यात रूपांतर होतो. ओके, सहमती देऊ शकतात. जर सहमती दिली तर कायद्यात रूपांतर होतो. तर सहमती जर रोखून ठेवली, ओके, सहमती रोखून ठेवली तर कायद्यात रूपांतर होणार नाही. किंवा ते पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवू शकतात. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात राज्यपाल, आणि राष्ट्रपतीसाठी सुद्धा राखून ठेवू शकतात सामान्य विधेयक. बघा सामान्य विधेयक बाबत हे 4 सिच्युएशन, हे 4 परिस्थिती लक्षात ठेवा. आपण म्हणू शकतो की तो सहमती दिलं राज्यपाल तर तो कायद्यात रूपांतर होतो. रोखून ठेवलं तर कायद्यात रूपांतर होणार नाही. पुनर्विचारासाठी पाठवू शकतात राज्य विधिमंडळाकडे आणि राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात सामान्य विधेयक. बघा जर राष्ट्रपतीसाठी जर सामान्य विधेयक राखून ठेवलं तर त्यानंतर सर्व प्रक्रिया, सामान्य विधेयकाबाबतची सर्व प्रक्रिया ही राष्ट्रपतीकडे जाते. राज्यपालांची कोणतीच भूमिका त्या ठिकाणी राहत नाही. मग राष्ट्रपती त्या विधेयकाला सहमती द्यायची की नाही असं प्रश्न जर राष्ट्रपतीकडे जर उद्भवला तर ते सुप्रीम कोर्टाकडे, सर्वोच्च न्यायालयाकडे विचारू शकतात की मी याला सहमती देऊ का, याला रोखून ठेवू का, पुनर्विचारासाठी पाठवू. असं राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला विचारू शकतो. राज्यपाल विचारू शकतो का? नाही. महत्वाचं बघा इथे राष्ट्रपती विचारू शकतो सर्वोच्च न्यायालयाला. जर सहमती दिली राष्ट्रपतीने तर त्याची कायद्यात रूपांतर होतो. ओके, रोखून ठेवू शकतात राष्ट्रपती. काय काय करू शकतात बघा, 3 सिच्युएशन आहे राष्ट्रपतीपाशी. सहमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात आणि राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. हे झालं सामान्य विधेयकाबाबत. बघा अर्थविधेयकाबाबत किंवा धन विधेयकाबाबत राज्यपाल काय करू शकतो. बघा सामान्यतः अर्थविधेयक राज्यपालाच्या पूर्व सहमतीनेच मांडतात. त्यामुळे राज्यपाल त्याला सहसा सहमती देतात, कारण की राज्यपाल त्याच्या पूर्व सहमतीनेच धन विधेयक मांडतात ना. त्यामुळे बघा अर्थविधेयकाबाबत राज्यपाल काय काय करू शकतो की सहमती देतात, कारण की त्याच्या पूर्व सहमतीनेच ते मांडतात. त्याच्यानंतर सहमती रोखून ठेवू शकतात आणि पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही राज्यपाल. एवढं लक्षात ठेवा. समजा आता सामान्य विधेयकाबाबत आपण बघितलं की राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. मग राष्ट्रपती ज्यावेळेस राज्यपाल राष्ट्रपतीसाठी सामान्य विधेयक राखून ठेवतात त्यावेळेस राष्ट्रपतीवर संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही. संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन राष्ट्रपतीवर घातलेलं नाही. त्याच्यानंतर बघा राज्य विधिमंडळाने तेच विधेयक परत पाठविले. समजा राज्य विधिमंडळाने तेच विधेयक, सामान्य विधेयक परत पाठविला, त्यात बदल नाही केला, बदल न करता किंवा आहे तसंच डबल पाठविला तरी राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही की त्या विधेयकाला त्या विधेयकाला परमिशन देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. पण मात्र राज्यपाल जर एखादा विधेयक इकडे असेल सामान्य विधेयकाचा, राज्यपालांनी परत पाठविला राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठविला आणि जर राज्य विधिमंडळाने बदल न करता जर डबल राज्यपालपाशी पाठवलं तर बंधनकारक आहे राज्यपालावर. ओके, ते लक्षात ठेवा. दोन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी. बघा त्याच्यानंतर बघा आता काही विधेयक असे आहेत की राष्ट्रपतीसाठी राज्यपालांना बंधनकारक आहे ते ठेवणे. ओके, राखून ठेवणे बंधनकारक असतात. उदाहरणार्थ बघा जर उच्च न्यायालयाच्या स्थानात किंवा स्थितीत बदल होणार असेल, राज्याच्या उच्च न्यायालयात स्थानात किंवा स्थितीत बदल होणार असेल, असे विधेयक
राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणे हे राज्यपालाला बंधनकारक आहे. बंधनकारक कधी आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रपती कधी बघा राष्ट्रपतीसाठी कधी राज्यपाल एखादा विधेयक राखून ठेवू शकतो. तरी काही महत्वाचे आहेत आपल्याला ते लक्षात ठेवले पाहिजे की कधी राखून ठेवू शकतात. बघा राष्ट्रपतीसाठी जेव्हा राज्यपाल एखादा विधेयक राखून ठेवतो तो अधिकार त्याचा कलम 200 नुसार आहे. कलम किती 200 मध्ये कलम महत्वाचा आहे. कलम 200 नुसार राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. बघा घटनेच्या कलम 31A नुसार घटनेच्या कलम 31A अन्वये राज्य सरकारचे जे विधेयक आहेत ओके समजा राज्य सरकारचा एखादा विधेयक आहे ते विधेयक सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधी असेल. एखादी संपत्ती आहे खासगी मालमत्ता आणि सक्तीने संपादन करतोय राज्य सरकार त्याबद्दल जर विधेयक असेल अशी जर राज्यपालाला खात्री झाली तर तो राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतो. त्याच्यानंतर बघा मार्गदर्शक तत्वासंबंधी ओके मार्गदर्शक तत्वासंबंधी जर असेल तरी पण राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतो. मार्गदर्शक तत्व कलम किती ते किती आहे 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहेत घटनेत. त्याच्यानंतर बघा देशाच्या व्यापक हित संबंधाच्या विरोधी असेल तर देशाच्या व्यापक हित संबंधाच्या विरोधी असेल तर ओके. त्याच्यानंतर घटनेच्या तरतुदीच्या विसंगत असेल तर घटनेच्या तरतुदीच्या विसंगत असेल तरी पण राखून ठेवू शकतो राज्यपाल. आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे असेल तर राज्यपालाला वाटलं की राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं आहे हे विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणे तर तरी राखून ठेवू शकतो. आता त्याच्यानंतर बघा आपण काय बघितलं आता सामान्य विधेयक अर्थविधेयक. सामान्य विधेयकाबाबत आपण बघितलं राज्यपाल काय करू शकतो. अर्थविधेयकाबाबत बघितलं राज्यपाल काय करू शकतो. बंधनकारक कोणते उच्च न्यायालयाच्या स्थितीत बदल घडून आणणारे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतात ते त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणि कधी रोखून ठेवू शकतात राष्ट्रपतीसाठी कधी राखून ठेवू शकतात हे एवढे 4-5 सिच्युएशन परिस्थिती तुम्ही लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर बघू आपण कलम 213 अंतर्गत अध्यादेश काढण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. ओके कलम 213 अंतर्गत अधिकार आहे पण हा काही परिस्थितीमध्ये राज्यपाल हा अध्यादेश काढू शकत नाही. ओके कुठल्या परिस्थितीत अध्यादेश काढू शकत नाही तर बघा जेव्हा एखादा कायदा करण्याची परिस्थिती निर्माण झाली पण ती पूर्ण करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नाही. अध्यादेश कधी काढू शकतो बघा जेव्हा एखाद्या कायदा करण्याची गरज निर्माण होते किंवा परिस्थिती निर्माण झाली पण त्यावेळेस राज्य विधिमंडळाचं अधिवेशनच चालू नाही अधिवेशन सुरू नाही तर अशा विराम काळात राज्य विधिमंडळाच्या विराम काळात राज्यपाल हा अध्यादेश किंवा वटहुकूम काढू शकतो. पण कधी काढू शकत नाही 3 परिस्थितीत अध्यादेश काढू शकत नाही. राष्ट्रपतीच्या सहमतीशिवाय राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाही. महत्वाचं आहे इथं राष्ट्रपतीच्या सहमतीशिवाय अध्यादेश काढू शकत नाही. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा अध्यादेशासारखीच तरतूद असलेला जर एखादा विधेयक आहे ओके तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती पाहिजे राज्यपालाला अध्यादेश काढण्यासाठी किंवा वटहुकूम काढण्यासाठी. राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे अशी जर खात्री राज्यपालाला झाली एखादा विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे अशी खात्री जर राज्यपालाला झाली तर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतो. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाचा कायदा केलेला आहे पण त्याला राष्ट्रपतीची सहमती मिळाली नाही आणि एखादा विधेयक राष्ट्रपतीच्या सहमतीशिवाय कायद्यात रूपांतर झाला आहे पण ते नंतर अवैध ठरण्याची राज्य विधिमंडळाचा कायदा नंतर अवैध ठरण्याची शक्यता आहे असं राज्यपालाला वाटलं तर ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय अध्यादेश काढू शकत नाही किंवा वटहुकूम काढू शकत नाही. त्याच्यानंतर बघा आमदाराच्या किंवा ओके राज्य विधिमंडळाच्या मंत्रिमंडळासंबंधित बघा आमदाराच्या
अपात्रते संबंधित राज्यपाल राज्य निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसारच कार्य करतात. राज्य निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने कार्य करतात. आता आमदार अपात्र आहे की नाही आता हे ठरवायचे, तर ते कसं ठरवितात? राज्य विधिमंडळ आयोग जे सांगेल त्या सल्ल्यानुसार ते निर्णय घेतात. समजा एखाद्या सभागृहातील प्रलंबित विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबत सभागृहात ते संदेश पाठवून माहिती घेऊ शकतात. राज्यपालांना हे अधिकार आहे. बघा आपण काय काय बघितलं आता. वट हुकूम काढण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. ओके, फक्त विराम काळात आहे. राज्य विधिमंडळाच्या विराम काळातच आहे. राज्य विधिमंडळाच्या विराम काळातच फक्त राज्यपाल अध्यादेश काढू शकतो आणि कुठल्या 3 परिस्थितीत राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय काढू शकत नाही. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. बघा आपण याच्यानंतर बघू. आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय बघा कायदेविषयक अधिकारामध्ये राज्यपालाच्या अँग्लो इंडियन व्यक्तीला बघा विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन व्यक्तीला जर प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर राज्यपाल काय करू शकतो? त्यांचं नामनिर्देशन करू शकतो. बघा राज्यपालाच्या नामनिर्देशनावर प्रश्न येतात. राज्यपालाच्या नामनिर्देशनावर सर्वप्रथम लक्षात ठेवा कुठल्याही न्यायालयात सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही किंवा खटला चालवला जाणार नाही राज्यपालाच्या बाबतीत. विधानसभेमध्ये राज्यपाल बघा एक अँग्लो इंडियन व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर ते काय करू शकतो? नामनिर्देशन करू शकतो. अशी तरतूद होती पहिले, पण नंतर काय झालं बघा 104वी घटना दुरुस्ती झाली. 104वी घटना दुरुस्ती 2019 नुसार ही तरतूद काढण्यात आलेली आहे. बघा राष्ट्रपतीला काय होतं त्यावेळेस विधानसभेमध्ये जर अँग्लो इंडियन व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर ते 2 लोकांना नामनिर्देशित करू शकतात. कोण? राष्ट्रपती 2 लोकांना नामनिर्देशित करू शकत होते त्यावेळेस. आणि राज्यपाल किती? 1 व्यक्तीला. त्याच्यानंतर बघा विधान परिषदेमध्ये राज्यपालाचे नामनिर्देशन विधान परिषदेत बघा राज्यपाल 5 क्षेत्रामध्ये करायचा. किती? 5 क्षेत्रात करायचा. एक कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, समाजसेवा असेल, सहकारी चळवळी असतील. कला असेल, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार चळवळी यातील व्यक्तींची नामनिर्देशन करण्याचा अधिकार विधान परिषदेवर राज्यपालांना देण्यात आलेला आहे. बघा पण नंतर काय झालं या विधान परिषदेमध्ये बघा 1/6 सदस्याचे नामनिर्देशन राज्यपाल करू शकतो, पण मात्र राष्ट्रपती सहकार चळवळीतील नामनिर्देशन करू शकत नाही. म्हणजे राष्ट्रपतीला फक्त 4 क्षेत्रातील व्यक्तींची नामनिर्देशन करता येतात. ते म्हणजे कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, समाजसेवा. सहकारी चळवळीतील व्यक्तीची ती नामनिर्देशन करू शकत नाही राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती हे 4च व्यक्तीचा ट्रीट विथ दिली क्लास लक्षात ठेवायचं. ओके, एल म्हणजे लिटरेचर, ए म्हणजे आर्ट, एस म्हणजे सायन्स आणि सोशल आपण ते सोशल सर्व्हिस म्हणू शकतो. एस असं लक्षात ठेवा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. आणि जर राष्ट्रपती म्हणलं तर फक्त एवढं 4 अक्षर लक्षात ठेवायचे आहे. पुढचा काढून टाकायचं LASS. ओके, त्याच्यानंतर बघा अँग्लो इंडियन आरक्षण नंतर रद्द करण्यात आलं. बघा कसं 104वी घटना दुरुस्ती 2019 नुसार रद्द करण्यात आलं. या घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आलेला आहे, पण SC ST आरक्षण हा वाढवण्यात आलेला आहे. 2030 पर्यंत SC ST यांचे आरक्षण वाढवण्यात आलेले आहे. विधानसभा विसर्जित करू शकतात राज्यपाल. कसं? कोणाच्या? मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने विधानसभा विसर्जित करू शकतात राज्य. त्याच्यानंतर बघा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविणे असेल किंवा स्थगित करणे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविणे आणि स्थगित करणे. पण राज्य विधिमंडळाची बैठक स्थगित करू शकतो का राज्यपाल? नाही. फक्त अधिवेशन बोलू शकतो आणि स्थगित करू शकतो. पण बैठक म्हणलं तर ते विधानसभेचे अध्यक्ष यांना अधिकार असतात. त्यांना अधिकार, राज्यपालांना अधिकार हे नाहीत. राज्यपालाच्या भाषणांनी बघा राज्यपालांच्या भाषणांची सुरुवात कशाची होते? विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाची व दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाची
पहिल्या अधिवेशनाची व दरवर्षी ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतो पहिला अधिवेशन राज्यपालाच्या भाषणाने सुरुवात होते. इतका लक्षात ठेवतात की बघा सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वप्रथम जो पहिला अधिवेशन सुरुवात होतो ते राज्यपालाच्या अभिभाषणाने किंवा भाषणाने सुरुवात होतो आणि दरवर्षीचा पहिला अभिभाषण किंवा भाषण हे राज्यपालाच्या भाषणाने सुरुवात होतो. ते अधिवेशन सुरुवात होतात. त्याच्यानंतर बघा राज्यपालाच्या अभिभाषणासाठी एखादा दिवस नेमून दिलेला असेल. ओके, तरी पण त्या दिवशी काय करू शकतात, एखादा विधेयक असेल किंवा विधेयके असतील ते मांडण्याची परवानगी मिळवायची असेल तर काय तसला प्रकारचा प्रस्ताव एक किंवा अनेक प्रस्ताव आणता येईल. त्याच्यानंतर अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा ती पुढे चालू करण्यापूर्वी औपचारिकपणे इतर कामकाज करू शकतात. करता येईल. बघा राज्यपालाच्या भाषणासाठी दिवस नेमून दिलेला असतो आणि त्या दिवशी काय करू शकतात लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. विधेयक किंवा विधेयके मांडण्यासाठी परवानगी जर घ्यायची असेल, एखादा प्रस्ताव तसा मांडायचा असेल तर मांडता येतो. अभिभाषणावर चर्चा करण्यापूर्वी आणि ती पुढे चालू करण्यापूर्वी औपचारिकपणे इतर कामकाज करता येतात. बघा आपण कायदेविषयक अधिकार बघितले आतापर्यंत सर्व. बघा कायदेविषयक अधिकारामध्ये आपण अँग्लो इंडियन व्यक्तीचे प्रतिनिधित्व बघितलं विधानसभेत 1, नंतर विधान परिषदेमध्ये 1/6 राज्यपाल काय करतात, नामनिर्देशित करतात. पण मात्र 104वी घटना दुरुस्तीनुसार ते रद्द करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, SC ST चे आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. 104वी घटना दुरुस्तीनुसार आहे. बघा इथे एक महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवा, कायदेविषयक अधिकारामध्ये जो राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे ना तो आपला राहिला आहे. मी मागे सांगितले तुम्हाला, तो कायदेविषयक किंवा कायदे करण्याच्या अधिकाराच्या सारखाच असतो. अध्यादेश काढण्याचा अधिकार जो राज्यपालाचा आहे तो कायदे करण्याच्या अधिकाराचा सारखाच आहे असं आपण म्हणू शकतो. जर राज्य विधिमंडळाने अमान्य केले, जर अध्यादेश काढणे राज्यपालाचा अध्यादेश काढणे जर राज्य विधिमंडळाने अमान्य केले तर ते 6 आठवड्यापूर्वीच, जो 6 आठवड्यानंतर त्याच्या आतमध्येच अध्यादेशाला कायद्यात रूपांतर करावं लागतो. जर राज्य विधिमंडळाने त्याच्या आतमध्येच 6 आठवड्याच्या आतमध्येच अमान्य केलं तर ते काय होतात, लागू राहत नाही. अध्यादेश राज्यपालाचा अध्यादेश लागू राहत नाही. आणि 6 आठवड्याच्या आतमध्ये राज्यपाल कधी बी आपला अध्यादेश काय करू शकतो, मागे घेऊ शकतो. जर 6 आठवड्यांतर्गत जर मान्यता नाही दिली मंत्रिमंडळाने तर त्याचा अंमल नष्ट होतो. अध्यादेश काढणे हा राज्यपालाचा कलम 200 ओके, अध्यादेश काढणे राज्यपालाचा हा अधिकार कसा आहे, 213 अंतर्गत येतो, 213 अंतर्गत येतो. आणि अध्यादेश काढणे हा राज्यपालाचा सुविवेकाधीन अधिकार आहे का किंवा विवेकाधीन अधिकार आहे का, नाही. राज्यपालाचा विवेकाधीन अधिकार नाही. एखाद्या राज्याने एखादी कृती विधेयकाबाबत राज्यपालांनी केली आणि ती विवेकाधीन होती किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. यावर प्रश्न उपस्थित करता येत नाही. समजा राज्यपालांनी कुठली कृती केली आणि ती योग्य होती की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. त्यांच्या विवेकाधिकार अंतर्गत येते की नाही म्हणून. राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधिकाराचे स्पष्टपणे उल्लेख नाही पण राज्यपालाचे आहे. राष्ट्रपतीच्या विवेकाधिकाराचा किंवा सुविवेकाधिकाराचा स्पष्टपणे उल्लेख नाही पण राज्यपालाच्या बाबतीत तसं आहे. एवढं लक्षात ठेवा कायदेविषयक अधिकारामध्ये राज्यपालाचे. त्याच्यानंतर बघू आपण न्यायिक अधिकार. बघा कलम 361 अंतर्गत न्यायिक कारवाईपासून संरक्षण आहे कोणाला, राज्यपालांना. कलम 361 अंतर्गत न्यायिक कारवाईपासून संरक्षण आहे. त्याच्यानंतर बघा राज्याच्या कायद्याच्या विरुद्ध
दोषी व्यक्तीच्या शिक्षेत राज्यपाल काय करू शकतो बघा, राज्याच्या कायद्याविरुद्ध, केंद्राच्या कायद्याविरुद्ध करू शकत नाही, फक्त राज्याच्या कायद्याविरुद्ध करू शकतो तो. एखादी शिक्षा दिलेली असेल तर राज्यपाल त्या शिक्षेत ते सूट देऊ शकतो, त्याला सवलत देऊ शकतो किंवा माफ करू शकतो. काय करू शकतो, सूट देऊ शकतो, सवलत देऊ शकतो किंवा त्यात माफी देऊ शकतो. जर फाशीची शिक्षा असेल तर त्याला तो माफ करू शकत नाही, फाशीची शिक्षेला माफी करू शकत नाही, पण राष्ट्रपती करू शकतो. इथं राज्यपाल करू शकत नाही पण राष्ट्रपती करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या अन्य स्वरूपात शिक्षेच्या स्वरूपात ते रूपांतर करू शकतो. फाशीच्या शिक्षेला ते अन्य स्वरूपाच्या राज्यपाल काय करू शकतो, रूपांतरित करू शकतो. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक जी आहे ते कलम 233 नुसार केली जाते. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कलम 233 नुसार केली जाते. जर जिल्हा न्यायाधीशाची बढती करायची असेल, ओके, जिल्हा न्यायाधीशाची बढती जर करायची असेल तर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानेच राज्यपाल करतात. समजा राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने ते करतात, हे लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो याच्यावर. आणि कलम 161 अंतर्गत क्षमादानाचा अधिकार राज्यपालांना आहे. कलम 161 अंतर्गत क्षमादानाचा अधिकार राज्यपालांना आहे. पण बघा, कोर्ट मार्शल असेल किंवा लष्करी कायद्यानुसार जो केस आहे, ओके, शिक्षेविरुद्ध, ते त्यांना तो अधिकार उपलब्ध नाही. क्षमादानाचा अधिकार कोणाला नाही, राज्यपालांना नाही, पण राष्ट्रपतींना आहे. असं कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात राहील. बघा, आपण काय बघितलं आतापर्यंत, अँग्लो इंडियन एक प्रतिनिधी ते घेतलंय आपण रिव्हिजन. बघा, फक्त आता न्यायिक अधिकारमध्ये काय 361 अंतर्गत राज्यपालाला न्यायिक कारवाईपासून संरक्षण आहे. इथे एक लक्षात ठेवा बघा, राज्यपालाच्या नामनिर्देशावर कोणत्याही न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा इतर कोणतेही न्यायालय असेल त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही किंवा खटला चालविला जाणार नाही. आता येऊ आपण याच्या रिव्हिजनवर, न्यायिक अधिकारावर. 361 अंतर्गत त्यांना काय न्यायिक अधिकारापासून संरक्षण आहे. ते नेमणूक करू शकतात. कोणाची, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करू शकतात. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची ज्यावेळेस राष्ट्रपती नेमणूक करतो ना, तर संबंधित राज्याच्या राज्यपालाची सल्ला घ्यावा लागतो. ते एक लक्षात ठेवा या ठिकाणी. नंतर फाशीची शिक्षा ती माफ करू शकत नाही, पण त्या अन्य स्वरूपात रूपांतरित राज्यपाल करू शकतो. त्याच्यानंतर बघा, समाधान करण्याचा अधिकार बघितला आपण, कोर्ट मार्शल असेल किंवा लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध त्यांना हा उपलब्ध नाही. बघा, याच्यानंतर आपण बघू राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार. बघा, राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार जर बघितला ना, तर राज्यपालांना आपण म्हणू शकतो स्वेच्छाधीन अधिकारांना दोन याच्यामध्ये विभागू शकतात आपण. एक घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार, घटनेने दिलेले राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार, आणि एक प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार त्यांना जे उपलब्ध होतात प्रासंगिक अधिकार. ओके, घटनात्मक असेल आणि प्रासंगिक असेल. सुविवेकाधिकार काय बघतो आपण, सुविवेकाधिकार बघतो राज्यपालाची. बघा, घटनेनुसार राज्यपालांना कोणकोणते अधिकार भेटलेले आहेत. जर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करायचे असेल, राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस कोण, राज्यपाल करू शकतात. बघा, घटनात्मक आहे ते, आता लिहित नाही मी, तुम्हाला सांगतो घटनात्मक कोणकोणते आहेत. जर राज्यात एखादी राष्ट्रपती शासन लागू करायचे किंवा राष्ट्रपती शासन लागू करायचं आहे, राष्ट्रपती ओके शासन लागू करायचं असेल तर त्यावेळेस आपण घटनात्मक आहे अधिकार हा त्यांचा आपण म्हणू शकतो. जर एखादा विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवायचा असेल, राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक आहे, तो सुद्धा घटनात्मक अधिकार आहे राज्यपालाचा. त्याच्यानंतर बघा, प्रशासकीय व कायदेविषयक बाबी संबंधित माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवू शकतो तो. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय असेल, कायदेविषयक बाबी असेल, बाबी संबंधित माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवू शकतो. एवढं तुम्ही घटनात्मक याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, रकमेबाबत तंटा असेल,
आसाम असेल, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, मिझोराम असेल यांच्या खनिज संशोधनासाठी दिलेल्या परवान्यातून प्राप्त होणाऱ्या रॉयल्टीमधून जर यांच्यात रकमेबाबत जर तंटा जर झाला तर राज्यपालाचा निर्णय हा अंतिम असतो. त्याच्यावर काय हे लक्षात ठेवा, त्यांचा निर्णय काय असतो, अंतिम असतो आणि त्याचा स्वेच्छाधीन अधिकार आहे तो. नंतर बघा प्रसंगानुसार प्रासंगिक अधिकार कोणकोणते आहेत राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकारांतर्गत. जर एखाद्या निवडणुकीनंतर विधानसभेत बहुमत मिळवण्याची शक्यता असते, समजा बहुमत मिळवण्याची शक्यता आहे आणि विधानसभा पूर्णपणे निर्माण सुद्धा झाली नाही किंवा स्थापन करण्यापूर्वीच राज्यपाल एखाद्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करू शकतो. काय लक्षात ठेवता, विधानसभा निर्माण होण्यापूर्वीच आणि किंवा स्थापन करण्यापूर्वीच जर बहुमत मिळवण्याची शक्यता आहे असं राज्यपालांना वाटलं तर तो एकाची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करू शकतो. महत्वाचं वाक्य आहे. नंतर मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतो मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने, हा सुद्धा त्यांचा प्रासंगिक अधिकार आहे, प्रसंगानुसार भेटलेला अधिकार. जर विश्वास गमावल्यास मंत्रिमंडळाने जर विश्वास गमावला तर बरखास्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा प्रासंगिक अधिकारामध्ये काय येईल अजून, जर बहुमत प्राप्त पक्षाला नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा, तर बहुमत प्राप्त आहे आणि जर बहुमत प्राप्त पक्ष हा मुख्यमंत्रीच नेमत नाही, मुख्यमंत्रीची नेमणूकच करत नाही लवकर, मग त्यावेळेस राज्यपाल एकाची त्याच्या मनानुसार काय करू शकतो, राज्यपालाची नेमणूक मुख्यमंत्रीची नेमणूक करू शकतो, सीएम नेमू शकतो. महत्वाचं आहे. जर अचानक सुद्धा मृत्यू झाला सीएमचा आणि जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिसत नसेल त्यावेळेस सुद्धा सीएम नेमू शकतो, मुख्यमंत्रीची नेमणूक ते त्यावेळेस सुद्धा करू शकतात. हे बघा एवढं महत्वाचं आहे राज्यपालाच्या प्रासंगिक अधिकाराबाबत, एवढं महत्वाचं आहे. बघा आता काय काय बघितलं आपण, राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारामध्ये घटनात्मक कोणते आहेत आणि प्रसंगानुसार कोणकोणते भेटलेले आहेत ते बघितले आपण. तिच्यामध्ये बघितलं आपण की घटनात्मक एखाद्या वेळी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती शासन लागू करणे असेल, प्रशासकीय व कायदेविषयक बाबी संबंधित तो मुख्यमंत्र्याकडून माहिती मागवतो, हे घटनात्मक झाले त्याचे. त्याच्यानंतर आपण बघितलं रकमेबाबत जर तंटा निर्माण झाला, आसाम, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, मिझोराम यांच्या खनिज शोधासाठी दिलेल्या परवान्यातून दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रकमेबाबत यांच्या रॉयल्टी मधून जर यांच्यावर वाद झाला तर ते राज्यपालांचा हा कसला आहे, अंतिम निर्णय असतो आणि तो त्याचा स्वेच्छेने करण्याचा अधिकार आहे, असं लक्षात ठेवा. स्वेच्छाधीन अधिकार आहे ते. प्रसंगानुसार कोणते, विधानसभा विसर्जित करू शकतात, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षात विधानसभेत बहुमत प्राप्त नाही तरी पण तो मुख्यमंत्री नेमू शकतो त्याच्या मनाने. जर मुख्यमंत्रीची मृत्यू झाला अचानक आणि कुठल्याही पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही त्यावेळेस सुद्धा तो मुख्यमंत्री नेमू शकतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघा अजून एक लक्षात ठेवा स्वेच्छाधीन अधिकाराबाबत, नागरिक खटल्यापासून स्वतःची प्रतिरक्षा करणे हे राज्यपालाचं काय स्वेच्छाधीन अधिकार नाही. इथं देतात वाक्यात, नागरिक खटल्यापासून संरक्षण करणे हे राज्यपालाचे स्वेच्छाधीन अधिकार आहे, स्वेच्छाधीन अधिकार नाही. त्याच्यानंतर बघू आपण काही महत्वाचे कलम बघा राज्यपालाला रिलेटेड, जर बघितले आपण ज्याच्यावर प्रश्न येतात. कलम 166 नुसार बघा राज्यशासनाचे जे कामकाज चालवतात ना ते कलम 166 नुसार चालतात. त्याच्यानंतर कलम 167 मध्ये राज्यपालाला माहिती पुरविणे बाबत मुख्यमंत्र्याचे कर्तव्य इतर बाबी देण्यात आलेले आहे. राज्यपालाला जर माहिती पाहिजे असेल तर ते मुख्यमंत्रीचे कर्तव्य आहे ते, आणि इतर बाबी कलम 167 मध्ये आहे. हे राज्यपाल रिलेटेड लक्षात ठेवा. आणि 176 राज्यपालाचे विशेष अभिभाषण, जो राज्यपाल जो अभिभाषण देतो ना राज्य विधिमंडळामध्ये निवडणुकीनंतर, सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिले अधिवेशन, आणि आपण बघितलं ना पहिल्या अधिवेशनला आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनला,
तर ते अभिभाषण कलम 176 मध्ये आहे, असं लक्षात ठेवा. आणि कलम 202 नुसार बघा वार्षिक अंदाजपत्रक राज्य सरकार समोर मांडणे हे राज्यपालाचे सादर करण्यास सांगतात. ते कलम 202 नुसार वार्षिक अंदाजपत्रक, आपण त्याला अर्थसंकल्प म्हणतो. त्याच्यानंतर बघितलं आपण तर बघा काही राष्ट्रपतीपेक्षा बघा तुम्हाला सांगितले मी तेव्हा बघा विशेष जबाबदाऱ्यावर प्रश्न येतात. बघा एक प्रश्न आलता बघा कलम 371 अंतर्गत त्यांनी विचारलं होतं की विशेष जबाबदाऱ्या राज्यपालाच्या कोणकोणत्या आहेत. तिथं मुद्दाम विदर्भ, मराठा, सौराष्ट्र, कच्छ असे देतात आणि महाराष्ट्र, गुजरातचे मिक्स करून देतात. कोणत्या कलमानुसार आहे ते 371 अंतर्गत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधले बघा विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र आणि उच्च यांच्या स्वतंत्र विकास मंडळे वैधानिक मंडळ म्हणून ते स्थापन करू शकतात. हे अधिकार आहे कोणाला? राज्यपालाला 371 अंतर्गत. त्याच्यानंतर बघा 371A नुसार नागालँड असेल, त्याच्यानंतर 371B आसाम आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधित तरतुदी करणे हा त्यांचे विशेष जबाबदारी आहेत. मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. 371C मणिपूर असेल डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी आहे 371C. त्याच्यानंतर 371DE बघा डी व ई बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा रिलेटेड आहे. लक्षात कसे ठेवतात? डी आणि ई बघा आंध्र प्रदेश मधूनच तेलंगणा निर्माण झाले, तसं लक्षात ठेवा. दोन संघ आहे, दोन्ही सोबत आहे, डी आणि ई लक्षात ठेवा. नंतर एफ बघा फिक्स केलंय म्हणायचं काय? फिक्स केलंय म्हणा सिक्कीम. सिक्कीमच्या काय शांतता व जनतेच्या विविध गटांचा सामाजिक आर्थिक विकास करणे. सिक्कीमचा शांतता व जनतेच्या विविध गटाचा सामाजिक आर्थिक विकास करणे 371F मध्ये आहे. नंतर एच मध्ये 371H मध्ये अरुणाचल प्रदेश याचा कायदा सुव्यवस्था राखणे, कायद्याची सुव्यवस्था राखणे 371H मध्ये आहे. नंतर आय मध्ये 371 आय म्हणजे आपण इन्कम म्हणतो, तर तसं म्हणायचं इन्कम मध्ये जास्त लोक कुठं जातात? गोवाला. 371 आय गोवा. 371 जे बघा 371 जे बघा स्वतंत्र वैधानिक मंडळ स्थापन करण्याचा कर्नाटक आणि हैदराबाद, असं लक्षात ठेवा. स्वतंत्र वैधानिक विभाग स्थापन करणे कर्नाटक आणि हैदराबाद. विभाग 371 जे कसं लक्षात ठेवायचं? जे पासून आपण जोकर म्हणू शकतो. जोकर काय करतात? नाटक करतात. कर्नाटक मध्ये बघा नाटक आहे, नाटक कर्नाटक. तुम्हाला क्लिक होईल एक्झामच्या पहिले, ते क्लिक होईल, नक्कीच क्लिक होईल. ते काय बघितलं आपण आतापर्यंत? 371 विशेष जबाबदाऱ्या, राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या काय? 371 अंतर्गत सौराष्ट्र असेल, कच्छ असेल, विदर्भ असेल, मराठवाडा याच्यामध्ये स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याचा राज्यपालाला अधिकार आहे. हा विशेष जबाबदारी आहे त्याची. आणि 371 जे वर सुद्धा प्रश्न आलेला आहे कर्नाटक. ओके, कर्नाटक आणि हैदराबाद यांचे स्वतंत्र वैधानिक मंडळ स्थापन करणे. बाकीचे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे एक राहिलंय आपल्या इथं राज्यपालाच्या नेमणुकीबाबत काही व्यक्तींनी आपले मत मांडलेले आहेत. बघा टीका केलेली आहे. तर बघा टीकाबद्दल बघू आपण. राज्यपालाच्या टीकाबद्दल, राज्यपालाच्या नेमणुकीबाबत काय कोणत्या कोणत्या व्यक्तींनी काय काय टीका केलेली आहे. बघा सरोजिनी नायडू काय म्हणतात? सरोजिनी नायडू म्हणतात की सोन्याच्या पिंजऱ्यातील कैदी. ओके, सरोजिनी नायडू म्हणतात सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे. राज्यपाल हा सोन्यातील पिंजऱ्यातील पक्षी आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण जे संविधान तयार करत आहोत त्याच जरी त्याला फार कमी अधिकार असले तरी जर एखादा राज्यपाल गैर असला तर बरीच गडबड करू शकतो, असं बीजी खेर म्हणतात. राज्यपालाबद्दल टीका केलेली आहे त्याने, बीजी खेर यांनी. जर एखादा व्यक्ती जर गैर राहिला तर ते बरीच गडबड करू शकतो असं बीजी खेर म्हणतात. आणि समजदार असा मंत्री परिषदेचा सल्लागार एम.व्ही. पायली म्हणतात. एम.व्ही. पायली काय म्हणतात? समजदार असा मंत्री परिषदेचा सल्लागार.
आणि एक हॉटेल चालविणे आणि पाहुण्याचे आदरातिथ्य करणे हे के.एम. मुन्शी. हॉटेल चालविणे आणि पाहुण्याचा आदरातिथ्य करणे के.एम. मुन्शी. त्याच्यानंतर बघा महत्वाचं के.एम. मुन्शीने अजून एक सांगितलेलं आहे बघा, संविधानाचे राज्यपाल हे संविधानाचे औपचारिक पूर्वक रखवालदार असून ते एका संकले समान आहेत, ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. भारताचे एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात असं बी आलं ना तर तुम्ही के.एम. मुन्शी म्हणू शकता औपचारिकपणे स्थापन करून. त्याच्यानंतर बघा यशवंतराव चव्हाणांनी काय म्हटलेलं, प्रत्येक स्थितीत जर राज्यपालांना त्यांच्या निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याचा मुभा जर दिली तर तो भारतीय संघराज्य रचना विखुरली जाईल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. जर राज्यपालाला जर निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग केला, ओके, बुद्धीचा प्रयोग करण्याची जर मुभा दिली, आपण त्याला सूट दिली तर तो भारतीय संघराज्य रचना आपली विखुरली जाईल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. 4-5 व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येतात, टीकावर प्रश्न येतो आणि येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा नेमणुकीबाबत, राज्यपालाच्या नेमणुकीबाबत आपण बघितलंय सरकारी आयोगाच्या शिफारशी बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा एक महत्वाचं आयोग आहे अजून, पुन्शी आयोग. पुन्शी आयोगाच्या शिफारशी बघा राज्यपालाबाबत. त्याने असं सांगितलं होतं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा विरुद्ध किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला जर चालवायचा असेल तर राज्यपालास मंजुरी देण्याचा अधिकार असला पाहिजे असं पुन्शी आयोगाने सांगितलेलं आहे. जर एखादा मुख्यमंत्री कार्यरत आहे किंवा निवृत्त आहे, ओके, मुख्यमंत्रीची सल्ला नको त्याला, मुख्यमंत्री सल्ल्याशिवाय किंवा त्याच्या विरुद्ध सुद्धा राज्यपालाला असा अधिकार असला पाहिजे की त्याच्यावर खटला चालविण्याचा अधिकार राज्यपालाला असला पाहिजे. खटला चालविण्यासाठी ती मंजुरी देण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याच्यानंतर अजून त्यांनी एक शिफारस केली बघा, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावानेच पदावरून दूर केले जाऊ शकतात. राज्यपाल पदावरून कसे दूर केले जाईल असं पुन्शी आयोग म्हणतो की महाभियोगाच्या ठरावाद्वारेच ते पदावरून दूर केले पाहिजे. कोणी? राज्य विधिमंडळाने मंजूर केल्यानंतर. मग हे महाभियोग प्रयोग हा शब्द टाकतात वाक्यात. त्याच्यानंतर कलम 163 मध्ये बघा, असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेला स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. हे सुद्धा पुन्शी आयोगाची शिफारस आहे. कलम 163 मध्ये असा बदल करा की ते त्यांना असलेला स्वेच्छाधीन अधिकार किंवा विवेकाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरता त्यांना येणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही बदल करा असं ते पुन्शी आयोगाच्या शिफारशी आहेत. त्याच्यानंतर बघा राज्यपाल रिलेटेड काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला ते तर सांगितलंय आता शिकविताने, ते एकत्र तुम्हाला मी इथं सांगतो. बघा आपण काय काय बघितलं महत्वाच्या घटना दुरुस्ती राज्यपाल रिलेटेड. बघा एक 7वी घटना दुरुस्ती आहे बघा 1956 ची. त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा 1976 ची. नंतर ओके 42वी झाली. नंतर 23वी काय बघा, अँग्लो इंडियन, जो राज्यपाल अँग्लो इंडियन एका व्यक्तीची नियुक्ती करतो ना, नामनिर्देशन करतो, त्या रिलेटेड आहे विधानसभेवर. महत्वाचं आहे. 23वी घटना दुरुस्ती असेल, अँग्लो इंडियन म्हणता येईल इथं. त्याच्यानंतर बघा लास्ट मध्ये आपली 104वी घटना दुरुस्ती. त्याच्यानुसार काय, अँग्लो इंडियन यांचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे विधानसभा विधान परिषद दोन्हीकडे. एवढं लक्षात ठेवा. बघा मी जे शिकविलं आहे ना, याच्या व्यतिरिक्त बघा राज्यपालावर प्रश्न येणार नाही. फक्त हे तुम्ही योग्यरित्या अभ्यासा. याच्यावर तुम्हाला सांगतो मी, क्वेश्चन बाहेरच जाणार नाही. राज्यपाल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. मग राज्यपाल शिकवण्याच्या पहिले मी 2-4 पुस्तक वाचून येत असतो, तेव्हा तुम्हाला हे टॉपिक मी शिकवित असतो. आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या दृष्टिकोनातूनच मी डाटा कलेक्ट करून तुमच्या समोर रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. बघा
जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच XYZ MPSC अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसंग या व्हिडिओला शेअर करा. त्याला बी लक्षात येऊ दे की राज्यपालाबद्दल हे माहिती त्यांना असेलच, त्या तुमच्या मित्राला पण डिटेल मध्ये कसा अभ्यास करायचा आणि एक्झाम ओरिएंटेड कसा अभ्यास करायचा त्यांना सुद्धा फायदा होऊ द्या. मित्रांपाशी शेअर करा. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.